हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गुणोत्तर आणि प्रमाण हे चौथं प्रकरण आपण अभ्यासत होतो. ज्याच्यातला सराव संच क्रमांक 4.2 हा आपण अभ्यासला आहे. आज आपण पुढील घटक अभ्यासणार आहोत. गुणोत्तरांची तुलना कशा प्रकारे करता येऊ शकते. तर त्या संदर्भात काही नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. गुणोत्तरांची तुलना बघा. मग गुणोत्तरांची तुलना करण्यासाठी काय करता येऊ शकतं. गुणोत्तरांची तुलना. मग जर बी हा शून्यापेक्षा मोठा आणि डी सुद्धा शून्यापेक्षा मोठा असेल तर ए छेद बी आणि सी छेद डी यांची तुलना करू. मग कशी करता येईल ती तुलना. तर बघा, त्यासाठी नियम आहेत. पहिली गोष्ट, जर ए डी म्हणजे ए गुणिले डी हा बी गुणिले सी बी सी पेक्षा मोठा असेल तर ए छेद बी हे गुणोत्तर सी छेद डी पेक्षा मोठे असते. दुसरा नियम जर पाहिला तर त्यामध्ये जर ए गुणिले डी म्हणजे ए डी हा बी गुणिले सी म्हणजे बी सी पेक्षा लहान असेल तर ए छेद बी हे गुणोत्तर सी छेद डी या गुणोत्तरापेक्षा लहान असते. त्याचप्रमाणे तिसरा नियम, जर ए डी म्हणजे ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी असेल तर याचा अर्थ ए छेद बी आणि सी छेद डी ही दोन्ही गुणोत्तरं समान असतात हे आपल्याला लक्षात येते. तर ह्याच नियमांचा विचार करून आपण सराव संच 4.2 सोडवणार आहोत. सराव संच 4.2. मग तो कशा प्रकारे बघू आपण. बघा, मग सराव संच 4.2 मध्ये या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय. ए छेद बी बरोबर ए के छेद बी के म्हणजे के दोघं ठिकाणी समान संख्येने गुणलंय. या गुणधर्माचा वापर करून सोडवा. म्हणजे पुढची उदाहरण मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे प्रश्न. बघा, मग 5/7 बरोबर टिंब टिंब छेद 28 बरोबर 35 छेद टिंब टिंब बरोबर टिंब टिंब छेद 3.5. मग कसं करता येईल. या ठिकाणी हा 7 आहे, इथं किती झालेत 28. मग 7ला कितीने गुणल्यावर 28 झालेत. 7 चोक 28 4 आणि म्हणजेच 5ला सुद्धा कितीने गुणलं पाहिजे 4. तसंच आता वरचीस हा किती 35. मग 5ला कितीने गुणल्यावर 35 झालेत. 5 7 35 7ने गुणल्यावर म्हणजेच इथं 7ला 7ने गुणलं पाहिजे. आणि तसं 7 इथं काय 3.5. 3.5च्या ऐवजी आपण 35च धरू. मग किती 7ला कितीने गुणलं 5ने तर 35 झालंय. मग 5 म्हणजे त्याच्याऐवजी 5ने न गुणता काय होईल. 5ने न गुणता ते कशाने 0.5ने गुणलं, कारण दशांश चिन्ह आहे म्हणजेच वरती सुद्धा 0.5ने गुणावं लागेल. किंवा 5ने गुणलं आणि दशांश चिन्ह दिलं. आलं लक्षात. त्या पद्धतीने आपण सोडू शकतो. मग कसं सोडू शकतो हे 5/7 बरोबर 7 चोक 28 म्हणून 5 चोक 20 7 चोक 28 म्हणून 5 चोक 20 कितीने गुणलं आपण इथं 4ने गुणलंय तर वरती सुद्धा 5 7 35 होतात म्हणून 7 5 सुद्धा 35. 5 7 7पर्यंत पाडा म्हटलं 7चाही 7पर्यंत 7 7 49. 5 7 35 झालाय. 7पर्यंतचा पाडा म्हणून या 7चा 7पर्यंत
बरोबर, इथंही तेच 3.5 आहे. 7चा 5पर्यंत म्हटलं तर 7×5 35, मग 5चाही म्हणू आपण, 5×5 25, पण एक संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणून दशांश चिन्ह दिलं. म्हणजे अशा प्रकारे आपण याचा हे सोडवू शकतो. ह्या गुणधर्माचा वापर करू. आता हा गुणधर्म कसा वापरला आपण बघा, वाटल्यास हे मी सांगतो. 5/7 बरोबर, हा गुणधर्म कसा वापरला आहे, 28 आहे. 5 गुणिले किती केले, 4, कारण याचा अर्थ काय आहे, हा काय 7 गुणिले 4 आहे म्हणून. हे कशाचं आहे, 7 गुणिले 4 आहे म्हणून. इथं 35 आहे, याचा अर्थ काय आहे, हा आपला पहिला 5च, पहिला वरचा 5 गुणिले काय 7, खाली काय 7, म्हणजे 7 गुणिले 7 होईल. इथं काय येईल, 7 गुणिले 0.5, म्हणून 5 गुणिले 0.5, म्हणजेच बघा AK/BK, AK/BK या पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे. दुसरं बघा, त्याच्यातलं दुसरं आहे 9/14, 4.5 छेद बरोबर छेद 42 बरोबर, पुन्हा 3.5. मग इथं 4.5 म्हणजेच याचा अर्थ काय 45 असं म्हणू शकतो आपण. मग 9ला कितीने गुणलं, 5ने, पण ॲक्च्युअल 5ने गुणलं आहे का, नाही, दशांश चिन्ह म्हणजे 0.5ने गुणलं. मग हेच कसं लिहू शकतो आपण, 9/14 बरोबर काय 9 गुणिले 0.5, म्हणजेच झाला 4.5. 9×5 45, एक संख्येनंतर म्हणजेच खाली सुद्धा कितीने गुणलं पाहिजे, 0.5ने गुणलं पाहिजे. आता इथं 14, इथं 42, 14×1 14, 14×2 28, 14×3 42, म्हणजेच वरती हा 9 लिहिला, त्याला कितीने गुणावं लागेल, 3ने. आता इथं 35 आहे, मग कितीने गुणलं रे, 35 आहे का ॲक्च्युअल, 3.5 आहे. किती आहे, 3.5, म्हणजे कितवा हिस्सा आहे त्याचा, 4 भाग झालेले आहेत. किती भाग झाले, 4 भाग झालेत. म्हणजेच याचा अर्थ 0.25ने त्याला गुणलेलं आहे, किंवा 1/4ने जर गुणलं तर बरोबर 3.5 येईल. 1/4 म्हणजे 0.25. बघा काय होतं, 14 गुणिले 1/4 गुणून पाहू आपण, किती 2 जाईल, 2×2 4, 2×7 14, 2ने भाग दिला, 2×1 2×3 6, 1 उरला, 2×5 10, म्हणजेच काय आहे याचाच अर्थ, मग या 14ला कितीने गुणलं आहे, 0.25, म्हणजेच 1/4ने. म्हणून मग 9ला सुद्धा कितीने गुणू, 0.25. मग काय तयार होतील, 9/14 बरोबर 9×5 45, 4.5 छेद 14×5 किती, 14×5 70, म्हणजे 7.0, म्हणजेच 7 बरोबर. 9×3 27, इथं चौकट येईल, 14×3 42, जसाच तसा आहे. त्यानंतर बरोबर इथं खालचं तर आहेच, किती 3.5, 25×9 किती, जसं इथं 25 गुणिले 14 जर केलं तर होतं 350, मग इथं 25×9 225, 25×9 225, दोन संख्येनंतर दशांश चिन्ह 2.25. अशा प्रकारे याचा आपण करू शकतो. ठीक आहे. आता पुढील गुणोत्तरे काढा. दुसरा प्रश्न आहे आता इथं, पुढील गुणोत्तरे काढा. बघूयात आपण दुसरा प्रश्न कशा प्रकारे पुढील गुणोत्तरे काढता येतील. 2 नंबरचा प्रश्न आहे, पुढील गुणोत्तरे काढा. त्याच्यातलं पहिलं काय दिलंय, वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. मग कसं लिहिता येईल, वर्तुळाची त्रिज्या कशाने दर्शवितो आपण,
त्रिज्या आर या अक्षराने दर्शवतो आणि परिघ सी या अक्षराने दर्शवतो. पण आपल्याला परिघाचं सूत्र माहिती काय? परिघाचं सूत्र सी बरोबर 2 पाय आर. वर्तुळाच्या त्रिज्येचे परिघाशी असलेले गुणोत्तर, ही त्रिज्या इथे म्हणून मग हेच आपण उलट काय लिहू शकतो? 2 पाय आर बरोबर सी. हा 2 पाय इकडं जाईल. परिघाशी असलेलं जर गुणोत्तर लिहायचं आहे आपल्याला तर मग बघा म्हणजेच काय? सी छेद आर असं लिहिलं किंवा असं वरती लिहिलं तरी सुद्धा आर भागिले गेला किती आहे? 2 पाय. सी छेद आर बरोबर 2 पाय. म्हणजेच त्याचं गुणोत्तर किती आलं? 2 पाय. वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेलं गुणोत्तर जे आहे ते 2 पायच्या स्वरूपात येतं. किंवा हा 1/2 पाय हा इकडं गेला. पण आपल्याला काय? हे परिघाचं त्रिज्येशी आहे, पण आपल्याला काय विचारलं आहे? त्रिज्येचं परिघाशी. म्हणजे हे उलट करावं लागेल. मग उलट करताना म्हणून काय झालं? आर छेद सी. तर हे उलट होईल. मग 1 वरती जाईल, खाली काय? 2 पाय. म्हणून किती आलं? 1/2 पाय असंही आपण लिहू शकतो. म्हणजे त्रिज्येचं परिघाशी असलेलं गुणोत्तर काय? 1/2 पाय. 1/2 पाय या स्वरूपात ते येऊ शकतं. त्याचं जे गुणोत्तर आहे ते 1/2 पाय. मग हेच आपण काय लिहू शकतो? त्रिज्येचं परिघाशी असलेलं गुणोत्तर बरोबर 1/2 पाय. 1/2 पाय या स्वरूपात लिहू शकतो. तसं लिहिलं तरी बरोबर. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. इथं दुसरा प्रश्न या ठिकाणी दिसतोय. आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. सॉरी, हे थोडंसं वेगळं आहे. नवीन घेऊ आपण याचं. त्याच्यात मला शंका आली. हा जो पार्ट आहे हा आपण परिघ आणि त्रिज्येचा विचार केला आहे. ठीक आहे. परिघाचं पूर्ण घेऊ. त्रिज्या आणि परिघ याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं. हे चुकीचं आहे. त्रिज्या आणि परिघ. म्हणून मग त्रिज्या आपण लिहिलं आर, जसं तसा आर. आणि परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर. परिघाचं सूत्र काय आहे? 2 पाय आर. मग या ठिकाणी जर विचार केला 2 पाय आर परिघ आणि ही त्रिज्या, हा परिघ. दोघं ठिकाणी आर आर आहेत. मग जातील आर जर गेले तर काय राहिला? 1/2 पाय. 1/2 पाय अशा प्रकारे ते गुणोत्तर म्हणजे बरोबरच आहेत. एकाच 2 पाय. ओके. या पद्धतीने सुद्धा ती मांडणी करता येते. त्यातलं दुसरं बघा. आर, मी प्रश्न लिहित नाही, पुस्तकात बघायचा आहे तुम्ही प्रश्न. आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे कशाशी आहे? परिघ. आणि त्याचं कशाशी? क्षेत्रफळ. मी डायरेक्ट उत्तराचं. परिघ काय आहे? सी छेद क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग. परिघाचं सूत्र लिहिलं 2 पाय आर. आणि या ठिकाणी पाय आर वर्ग मी या स्वरूपात लिहितो. पाय आर गुणिले आर. मग काय झालं? पाय आर दोघं गेले. बरोबर काय आलं? 2/r. म्हणजेच काय आलं? परिघाचं क्षेत्रफळाशी गुणोत्तर. परिघाचं क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर कोणाचं क्षेत्रफळ? वर्तुळाचं. काय? 2r. 2r हे. त्यानंतर तिसरं बघा.
तिसरा प्रश्न जर दिसत असेल तुम्हाला बघा, तिसरा प्रश्न त्याच्यातला, बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाचे कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर. बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर. मग यासाठी सूत्र माहीत पाहिजे. चौरसाच्या कर्णाचे बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे, चौरसाचा कर्ण, सूत्र काय बघा, चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. मग किंमत टाक. चौरसाचा कर्ण, बाजू तर दिली आहे आपल्याला, चौरसाचा कर्ण, म्हणून मग मी फक्त कर्ण लिहितो. कर्ण बरोबर बाजू आहे 7 वर्गमुळात 2. मग या ठिकाणी हा वर्गमुळात 2 बाजू आहे, बाजू आपण तसं वर्गमुळात 2 इकडे घेतला, हा जो आहे तो वर्गमुळात 2 इकडे घेतला, म्हणजे 1/2. कर्ण बाजू इकडे जर घेतली तर इकडे काय राहिला, वर्गमुळात 2, आणि ही 7 बाजू आहे. ठीक आहे, कर्ण किती आला, 7 वर्गमुळात 2 आला. आता मग त्याचं कर्णाची किंमत आपल्याला मिळाली, बाजू आपल्याला माहिती आहे. मग कसं लिहिता येईल ते बघा. कशाचं म्हटलंय, कर्ण, कर्णास बाजू म्हणजेच काय, कर्ण भागिले बाजू बरोबर. कर्णाची किंमत किती आली, 7 वर्गमुळात 2, आणि बाजू किती आहे, 7. 7 गेला 7 गेला, बरोबर किती आलं, वर्गमुळात 2. म्हणून मग कर्ण आणि बाजू यांचं गुणोत्तर किती आलं, वर्गमुळात 2/1, वर्गमुळात 2/1. कर्णास बाजू यांचं गुणोत्तर किती आलं, वर्गमुळात 2/1. त्याचप्रकारे चौथा आहे बघा प्रश्न, लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी, लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाचे असलेले गुणोत्तर. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आयताची परिमिती सुद्धा काढावी लागेल आणि आयताची क्षेत्रफळ सुद्धा काढावं लागेल. मग आयताची परिमिती इथं मी बाजू लिहितो, एक बाजू, लांबी किती आहे 5 सेमी, रुंदी किती आहे 3.5 सेमी. मग आयताची परिमिती काढू आपण. परिमिती काय सूत्र आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर 2 कंसात लांबी किती आहे 5, रुंदी किती आहे 3.5, अधिक केलं 5 आणि 3 8 बरोबर 2 गुणिले 8.5 यांचा गुणाकार केला किती आलं 17 सेमी. आता आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे, लांबी आहे 5, रुंदी आहे 3.5, गुणाकार केला 5 5 25, हातच्याला 2, 5 त्रिक 15, 16 17, 17.5 सेमी. म्हणून मग काय म्हटलं, आयताचे परिमितीचे क्षेत्रफळाचे असलेले गुणोत्तर. म्हणून मग परिमितीस क्षेत्रफळ बरोबर 17.5 17.5 17.5, त्याच्यात काही भाग वगैरे जाणार नाही, नाहीतर तुम्ही भाग देणार आणि अर्धा वगैरे असं करणार. 17.5ला 17ने भाग द्यायचं म्हटलं तर ते होणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 2 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. मग याचं पूर्णांकात रूपांतरण कसं करता येईल, 17
कारण गुणोत्तर नेहमी अपूर्णांकात लिहिता येत नाही. 17/17.5 हे गुणोत्तर आलं. मग याचा पूर्णांकात जर करायचं असेल तर याला 2ने जर गुणलं आपण तर ते पूर्णांकात होईल. किती येईल? 34/35. म्हणजेच काय? 34/35 हे त्याचं गुणोत्तर येईल. अपूर्णांकात असं गुणोत्तर लिहित नाहीत. पूर्णांकातच गुणोत्तर असलं पाहिजे. गुणोत्तर लिहायचं नेहमी ते पूर्णांकातच असले पाहिजे. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. मूळ प्रश्न क्रमांक 3. प्रश्न 3 बघा. पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. त्याच्यातली पहिली जोडी बघा. वर्गमुळात 5/3 आणि 3/7. मग यासाठी काय करतो आपण? लहान मोठेपणा ठरवण्यासाठी तिरकस गुणाकार. काय करतो? तिरकस गुणाकार. मग केला आपण. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 7. ठीक आहे. काय आलं? वर्गमुळात 35. यांचा गुणाकार करू. 3 गुणिले 3 बरोबर 3 त्रिक किती झाले? 9. पण ही संख्या वर्गमुळात आहे आणि ही संख्या वर्गमुळात नाही. मग आपल्याला त्याचं हे जे आहे लहान मोठेपणा ठरवता येणार नाही. म्हणजेच ही वर्गमुळात करावी लागेल. पण वर्गमुळात करताना याचा काय करावं लागेल? वर्ग. कारण 9 ही पूर्ण संख्या आहे म्हणून त्याचा काय करावं लागेल? वर्ग. म्हणून वर्गमुळात 9चा वर्ग बरोबर वर्गमुळात काय झालं? 9चा वर्ग 81. आता ह्या दोन्ही संख्या आपल्याला वर्गमुळातल्या मिळाल्यात. मग इथं मी लिहिला वर्गमुळात 35 आणि इकडे लिहिला वर्गमुळात 81. मग कोणता मोठा आहे? वर्गमुळात 1. दोघी वर्गमुळात आहेत म्हणजे याचा अर्थ वर्गमुळात 81 काय मोठा आहे. म्हणून मग वरच्या याच्यानुसार म्हणून काय लिहू शकतो? वर्गमुळात 5/3 पेक्षा 3/7 हा काय मोठा आहे हे आपण लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यातलं दुसरं बघा. 3 वर्गमुळात 5/5 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 63 वर्गमुळात 125. याचं सुद्धा पूर्ण वर्गमुळातच आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बरं. याचं किंवा याचं आता बघा 63ची फोड होऊ शकते. एक संख्या वर्ग संख्या येऊन 9/7 63. मग हेच काय लिहू शकतो? 3 वर्गमुळात 5/5 वर्गमुळात 7. हे जसं तसं ठेवलं. याचं काय लिहिता येईल? आपल्याला याचं रूपांतरण आपण करू. म्हणून वर्गमुळात याचं रूपांतरण करतोय मी. वर्गमुळात 63 म्हणजे 9 गुणिले 7 आणि याचं रूपांतरण 25 गुणिले 5. हे तर आपण जसंच तसं ठेवलं. आता आपण याचं रूपांतरण करून पाहू. 9चं वर्गमूळ काढलं 3 वर्गमुळात राहिला 7. 25चं वर्गमूळ काढलं 5 वर्गमुळात राहिला 5. म्हणजे याचं रूपांतरण हे झालं. आता आपल्याला प्रत्यक्षात संख्या लिहायची आहेत. ही जोडी तयार करायची. म्हणजेच तयार झाली 3 वर्गमुळात 5/5 वर्गमुळात 7 आणि कोणती जोडी? ही 3 वर्गमुळात 7/5 वर्गमुळात 5. तिरकस गुणाकार करू मग आता पुन्हा. 3 वर्गमुळात 5 गुणिले 5 वर्गमुळात 5 बरोबर 5 आणि 3चा या गुणाकार 5 त्रिक 15 आणि वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 झाले. 15/5 = 75 झालं. आता दुसरं काय? 3 वर्गमुळात 7 गुणिले 5 वर्गमुळात 7 परत तेच आलं. 15 गुणिले वर्गमुळात 7चं काय झालं? 7/7 1. याचं काय वर्गमूळ निघून जातं गुणिले 7. 15/7 105. मग काय मोठा आहे? म्हणून 75 पेक्षा 105 काय मोठा आहे हे दिसतंय आपल्याला. 75 पेक्षा 105 मोठा. आणि म्हणून मग मूळ उदाहरण 3 वर्गमुळात 5/5 वर्गमुळात 7 हा याच्यापेक्षा वर्गमुळात 63 वर्गमुळात 125 हा काय मोठा
आहे हे या उदाहरणाच्या तिरकस गुणाकार करून, जे सुरुवातीलाच नियम पाहिले आपण A/B आणि C/Dच्या बाबतीत A गुणिले D या पद्धतीने जर हा मोठा असेल तर आणि B गुणिले C यांचा गुणाकार लहान असेल तर प्रत्यक्षात हेच गुणोत्तर लहान मोठे असतात, ते आपण पाहिलेला आहे नियम. ठीक आहे. आता पुढचं तिसरं तर एकदम सोपं आहे, ते तुम्ही सोडवायचं तिरकस गुणाकार करून 5/18 आणि 17/121 ह्याचा तिरकस गुणाकार करायचा, याचा करायचा आणि जे लहान मोठे असेल ते चिन्ह टाकायचं. बरोबर असेल तर बरोबरचं चिन्ह येईल. ठीक आहे. चौथं पण तुम्ही सोडवायचं, चौथं पण तेच तिरकस गुणाकार करायचा आहे. डायरेक्ट वर्गमुळातल्या चिन्हांमध्ये जसंच तसं ठेवायचं. 80/48 आणि 45/27 यांचंही डायरेक्ट पूर्ण संख्यांचा मोठ्यात मोठा अंक आला तरी चालेल, सरळ याचा आणि याचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार करायचा. जो घटक मोठा असेल त्या पद्धतीचं चिन्ह त्यामध्ये वापरायचं आहे. शेवटचं 5वं त्याच्यातलं 9.2/5.1 आणि 3.4/7.1 इथं सुद्धा तेच करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार करून इथं तर स्पष्टच दिसतंय हा आणि हा याचा जर विचार केला तर याचा 7×9=63 हा पुढचाच गुणाकार भरपूर मोठा होत आहे आणि 3×5=15 होतं आहे. याचा गुणाकार खूप लहान येणार आहे, म्हणजे याचा अर्थ हे पहिला घटकच मोठा येणार आहे. तिरकस गुणाकार करून प्रत्यक्षात लगेच कळतंय की हाच घटक मोठा येणार आहे. ठीक आहे. आता पुढचा चौथ्या प्रश्नाकडे वळू आपण. चौकोन ABCD हा काय आहे? समांतर भुज चौकोन आहे. कोन A व कोन B चं गुणोत्तर आहे. गुणोत्तर मापांचं किती दिलंय? 5/4. तर कोन B चं माप काढायला सांगितलंय. मी शॉर्टमध्ये प्रश्न लिहिलेला आहे. समांतर भुज चौकोनाचे हे कसे आहेत? लगतचे कोन आहेत. समांतर भुज चौकोन जर काढला आपण असा, हा समांतर भुज चौकोन जर काढला ABC आणि D, मग हा A आणि B हे जे कोन आहेत हे लगतचे कोन आहेत. लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. मग याची समानपट आपण मानू. बघा, कोन A व कोन B यांच्या गुणोत्तराची समानपट x मान. म्हणून कोन A चं माप किती झालं? माप कोन A 5/4 म्हणजेच किती? 5x आणि माप कोन B किती आलं? 4x. पण कोन A माप कोन A अधिक माप कोन B या दोघांची बेरीज किती आहे? 180 अंश. कारण काय? लगतचे कोन आहे ते. लगतचे कोन जे आहेत समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोनांचे मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच इथं झाला 5x A चं माप लिहिलं अधिक B चं माप लिहिलं 4x बरोबर 180 अंश. 5 आणि 4 किती झाले? 9x बरोबर 180 अंश. 9 तिकडं जाताना भागील झाला. x बरोबर 180/9. 9ने भाग दिला 9 × 2 = 18 म्हणजे 20 अंश. कशाची किंमत आली? ही x ची किंमत आली. x बरोबर 20. x ची किंमत किती आली? 20. मग ती आपल्याला B चं, म्हणून माप कोन B चं काय दिलंय? आपण घेतलंय 4x इथं लिहिलंय बरोबर. मग 4 × 20 4 × 2 = 8 किती झालं? 80 अंश. आणि A चं काढायला सांगितलं असतं तर किती आलं असतं? 5 × 20 100 अंश आलं असतं. म्हणून मग कोन B चं माप किती आहे? 80 अंश. ठीक आहे. चौथ्यातला हा पहिला प्रश्न होता. चौथ्यातला आता दुसरा प्रश्न म्हटला आहे. बघा, या ठिकाणी दिलेला आहे. अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5/9 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3/5 होईल, तर त्यांची आजची वये काढा. मी प्रश्न लिहित नाही, मी डायरेक्ट सुरुवात करतो. समजा मग आजच्या वयाच्या गुणोत्तराची समानपट अल्बर्ट आणि सलीमची x मानू. समजा अल्बर्ट व सलीम यांच्या आजच्या
वयाच्या गुणोत्तराची समान पट x मानू. मी प्रश्न लिहिलेला नाही, प्रश्न तुम्ही लिहायचा आहे. x मानू म्हणून मग काय, समान पट x मानू म्हणून काय, अल्बर्टचे वय किती झालं, इथं बघा 5 9 दिलेलं आहे, म्हणजेच 5x. आणि सलीमचे वय बरोबर किती, 9x. आता पुढे त्यांनी अट दिली 5 वर्षानंतर, म्हणजे 5 वर्ष जास्त, म्हणजे याच्यामध्ये 5 वर्ष मिळवावे लागतील. 5 वर्षानंतर, मग 5 वर्षानंतर अल्बर्टचं वय किती होईल, 5 वर्ष जास्त होईल. अल्बर्टचे वय किती, बरोबर आत्ताचं 5x आहे, 5 वर्षानंतर अजून 5ने वाढेल. आणि सलीमचं सुद्धा 5 वर्षांनी वाढेल ना. सलीमचे वय बरोबर 9x अधिक 5. आणि याची गुणोत्तर किती आहेत, तर त्यांच्या वयाचं गुणोत्तर त्यावेळेस सांगितलं त्यांनी 3:5 होईल. म्हणजेच ह्यांचं दोघांचं जे आहे अल्बर्ट आणि सलीमच्या वयांचं गुणोत्तर बघा. म्हणून अटीनुसार दुसरी जी अट दिली, अटीनुसार काय, अल्बर्टचं जे आपण लिहिलं 5x अधिक 5 भागिले म्हणजेच आणि 9x अधिक 5, अल्बर्टचं वय छेद सलीमचं वय, यांच्या वयाच्या गुणोत्तर जी आहेत ती होणार आहेत 3:5. ठीक आहे, तिरकस गुणाकार करू पुन्हा तेच काय, हा 5 इकडे गुणिले गेला 5 कंसात 5x अधिक 5 बरोबर 3 कंसात 9x अधिक 5. 5 गुणिले 5 किती झाले 25x अधिक हा पुन्हा 5 25 बरोबर 9 गुणिले 3 27x अधिक 3 5 15. आपण चल एका बाजूला, संख्या एका बाजूला. मी हा 25x इकडे घेतो, इकडे जाताना तो वजा होईल, 15 इकडे येताना वजा होईल, म्हणून 25 वजा 15 बरोबर 27x वजा 25x. 25 मधून 15 गेले 10, 27 मधून 25x गेले किती 2x. 2 इथं भागिले, इकडे जाताना गुणिले 10 भागिले 2 बरोबर x. भाग दिला 2 पंचे 10, म्हणून xची किंमत किती आली 5. पण आपल्याला xची किंमत नको, आपल्याला कोणाचे वय पाहिजे, दोघांची वय पाहिजे. म्हणून आता अल्बर्ट चे वय किती होतं 5x बरोबर 5 गुणिले हा 5च आलाय बरोबर 5 5 25 वर्षे. आणि सलीमचे वय बरोबर किती आहे 9x बरोबर हा 9 गुणिले xची किंमत 5 आली, ती टाकली, म्हणून 9 5 45 वर्षे. अशा प्रकारे आपण दोघांची वय काढू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने आपण उदाहरणं सोडवलेत. आता बघा, हे जे आहेत याच्यातले हे तिघ प्रश्न आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. हे 3ही प्रश्न आपल्याला अभ्यासक्रमाला नाहीत. ठीक आहे, हे 3ही प्रश्न आपल्याला अभ्यासक्रमाला नाहीत. ठीक आहे, हे उर्वरित उदाहरण आपण पुढच्या तासिकेला बघू. ओके.